मॅम गाडी कोण आहे? मराठी कसं हॅलो मॅम. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. पण वाट पाहूया थोडी. म्यूट आहे मॅडम, तुम्ही म्यूट आहे. येतोय आवाज? आता येतोय आवाज? मॅडम आवाज येतोय पण थोडा कमी आहे तुमचा आवाज. बरं आता ठीक आहे? आता ठीक आहे का? मॅम बोला. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ ऋत्विक, कसा आहे? शुभ संध्याकाळ मॅम. मजेमध्ये. मजेमध्ये आहे. बरं मजेत आहे. ठीक आहे. हा मॅम. बोला. मॅम बोल. मी बाहेर प्रवास करायलोय म्हणून मी नुसतं ऐकतो. बरं बरं. कुठे चालला तू? मी बाहेर आहे मॅम. बाहेर म्हणजे बंगलोरच्या बाहेर आहे का बंगलोरातच आहेस? बेंगलोर मध्येच आहे पण फिरायलोय. रिलेटिव्हच्या घरी म्हणून. ट्रॅफिक मध्ये आहे का मग? हा ट्रॅफिक मध्ये आहे. बस आता व्यवस्थित. आणू नको हा, एका ठिकाणी बसून राहा. ओ मॅम. मीरा, तनुष, ओके. तनुष तुझ्यासोबत कोण आहे? आई बाबा आहेत का? आहेत की मॅम. हा तर तनुषची आई आहे का तिथे बाजूला? हो हो आहे आहे ऐकते. याचा परिचयच एक्झाम देणार आहे ना हा? हो 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 देणार. उद्या उद्या त्याला 25 रुपीज काहीतरी आहेत ना? हो ते जीपे करून द्या. ठीक आहे. हा हा उद्या करीन उद्या करीन. हा चालेल. हा ठीक आहे. म्हणजे मग कारण आता मी परीक्षेबद्दलच सगळ्यांना सांगणार आहे सध्या, त्यामुळे ते जेवढे चार चॅप्टर्स आहेत तेवढेच असणार आहे ना धडे? हो हो तेवढेच असणार आहेत धडे आणि एखादा सॅम्पल पेपर पाठवेन मी. हा चालेल. आयडिया येईल आम्हाला. आयडिया येईल म्हणजे मागच्या वर्षीचा वगैरे. तर तोंडी त्याच्याप्रमाणे परीक्षावर त्याच्यावरतीच असेल ना? नाही नाही तोंडी परीक्षा म्हणजे वाचून दाखवायचं त्यांना. एखादा हा एक किंवा दोन पॅरेग्राफ 1 किंवा हा 2 मिनिटात. हा आणि कविता असेल काय? नाच रे मोरा, तोंडपाठ? हा नाही 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 असं काही नाही. वाचून नाहीये बघून तेवढं. वाचायचं आहे आणि हा उत्तम लिहायचं आहे. म्हणजे व्यवस्थित उच्चार शुद्ध हवेत. हा हा आणि जे त्याला सोपं जातं वाचायला तेच फक्त वाचायचं आणि त्यांना काय वाचणार आहे ते लिहून पाठवा. म्हणजे रिपीट नको व्हायला आहे कुणाचं. हा 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 ठीक आहे. तर जो आणखीन काय एक विचारायचं होतं. आणखीन एक विचारायचं एक्झामच्या वेळी त्याला अगर समजलं नाही काही तर काय हेल्प करू शकतो? नाही नाही म्हणजे आम्ही आहे. क्वेश्चन तुम्ही मदत कराल का? आम्ही राहू काय हा हरकत हा नाही. ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे. थँक्यू तर मॅम. तर तेच आहे की तो प्रिंटेड पेपर असतो. प्रिंट आउट पेपरचं डायरेक्ट आणि त्याच्यावरच उत्तरे लिहायची आहेत. हा हा ठीक आहे. ते हा एक हा झालं. त्यानंतर तोंडी परीक्षेसाठी कुठला पण पॅरेग्राफ 2 पॅरेग्राफ वाचायचे 1 किंवा 1.5 मिनिटापर्यंत. हा तर त्याला जे चांगलं वाचता येतं तेच त्याच्याकडनं करून घ्या. हा ठीक ठीक आहे आहे. ठीक आहे. हा त्याला जे आवडतं वाचायला आणि चांगलं वाचता येईल अगदी शुद्ध उच्चार वगैरे शुद्ध हवे. हा 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 तर फक्त वाचायचंच आहे. तोंडी परीक्षा म्हणजे वाचायची, ओरल वाचायची आहे. ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे अजून ठीक काही प्रश्न असतील तर मला पर्सनली फोन करून पण विचारू शकता. ठीक आहे. आहे. थँक्यू. हा हा थँक्यू मॅम. आता आता मी रिव्हिजनच घेणार आहे. तर आता हा बसला तर ठीक आहे. याचं काही लक्ष राहील का? ऋत्विक, इरा तू कुठे असतेस का? अनम्यूट कर. अनम्यूट कर मला. हा आता बोल.
मी हैदराबादला राहते. हैदराबादला राहते. ठीक आहे. तर तू परीक्षा देणार आहेस ना? हा. एक छान. मिनिट, एक मिनिट. मॅडम तिचं वय कमी पडतंय. परीक्षेसाठी वय कमी किती आहे हिचं वय? तिचं आता 12 ऑक्टोबरला 7 पूर्ण होतील तिला. आणि 2 ऑक्टोबर पर्यंतच दिलंय ना 7 पाहिजे म्हणून. हो हो. 7 पूर्ण पाहिजे का? 7 हा ते हा हा तिला काय 12ला होत आहेत. नाही वयोगट काय दिला त्याच्यामध्ये मी? एक मिनिट. 7 ते 1 मिनिट मी बघते ग्रुपवर. चालतंय तेवढं काही हरकत नाही. पण तिला लिहिता येत नाहीये मॅडम अजून तेवढं चांगलं. हो का? बरं मग चालेल. मग आता तिला जस्ट अभ्यास करू दे आणि हो नसेल चालेल. हा हो आणि वयोगट 7 ते 10 दिलंय आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजीचे वय विचारात घेतले जाईल असं लिहिलं आहे. बरं संपदा मॅमनी मेसेज टाकलाय तो. बरं बरं ठीक आहे. हा हा तर त्यामुळे मग मी फॉर्म भरला नाहीये. मला थोडं वयाचा पण शंका आली आणि लिहिता पण तिला नाही मराठी येत आहे अजून तेवढं चांगलं. नाही येते का? म्हणजे ते हम्म. प्रश्नोत्तर लिहिता येणार नाहीत का? नाही म्हणजे मी सांगितलं तर येईल पण ते तर मी मदत नाही. सॅम्पल पेपर पाठवेल ना. बरं बरं. थोडं त्याच्यावरून बघून घ्या की जमतं का म्हणून. हा हो चालेल चालेल. तो आदल्या वर्षीचा वगैरे राहणार आहे. पण थोडंसं अच्छा. आयडिया येईल काय कशा प्रकारे राहणार आहे पेपर. ठीक आहे चालेल. बरं बरं चालेल. जर लिहिता आलं तर मला काही हरकत नाही परीक्षा द्यायला. हा तर कारण तो त्याच्यात प्रिंटेडच पेपर राहणार आहे त्याच्यामध्ये. अच्छा आतापर्यंत हिने कधी लिहिलंच नाही का मग? नाही हिंदी पण तिला आता वर्ण म्हणजे हेच सुरू आहे. मुळाक्षरच चालू आहेत हिंदीचे पण. म्हणजे मुळात वाचन फक्त वाचन चालू आहे. ए पर्यंतच झालंय. ए ऐ पर्यंत. पहिल्या अच्छा वर्गात आहे ना आता ती. हो का? अच्छा आणि ही मागच्या वर्षी होती का मध्यम गटात मग? हो हो दोन्ही गटात होती. लहान गट आणि मध्यम गटात दोन्ही गटात होती. मग मागच्या वर्षी लिहायची प्रॅक्टिस घेतली असेल ना मध्यम हो गटात? शब्द घेतलेत. वाक्यांची नाही प्रॅक्टिस झाली तिची. शब्द लिहू शकते पण असं म्हणजे अच्छा ठीक आहे ठीक आहे. हा बघते मी. जोडाक्षरांचा पण थोडासा मला प्रॉब्लेम वाटतो तिचा. जोडाक्षर पण नाही लिहिता येत तिला. सांगते चालेल. तर चालेल तनुजा चालेल हो हो. देणार आहे ठीक आहे. ठीक पण तरी पण समजा तिला द्यावं लागलं समजा ना तर तोंडी परीक्षेसाठी कुठला पण तिला आवडेल असा पॅरेग्राफ आणि चालेल. कविता काही पण हो बघूनच वाचायचं आहे. हो म्हणजे चालेल चालेल. पुस्तकात बघून वाचायचं आहे त्यामुळे काही काय प्रॉब्लेम. हरकत जे काय उत्तम हरकत वाचता नाही. येईल तेच घ्यायचं ठीक आहे. हो हा चालेल चालेल हो हो. ऋत्विक तू काय वाचणार आहेस ठरवलं का? नाही मॅडम मी आता वाचून घेते त्याच्याकडनं एकदा आणि मग कळवते तुम्हाला. नाही चालेल चालेल. काही पण जे छान वाचता येतं न अडखळता आणि छान हावभाव वगैरे जास्त नको त्याच्यामध्ये आणि बरोबर. व्यवस्थित छान वाचता येईल असं असं ज्याच्यात शुद्ध लेखनाच्या चुका नको शुद्ध वाचता आलं पाहिजे ठीक आहे. चालेल चालेल मॅडम. अगदी. चला प्रार्थना कुणाकुणाला येते? तिघांना पण येते का? छान. मग पहिलं कडवं ऋत्विक म्हणेल, दुसरं कडवं तनुष म्हणेल आणि तिसरं कडवं इरा म्हणेल. चला सगळ्यांनी हात जोडा. छान बसा. हा हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा वेद सारे संपू दे एक निष्ठा एक आशा करंगी रंगू दे मन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी सास्म वागणे हीच आमची प्रार्थना. तनुष म्हण. दुसरं कडवं दाटला अंधार दुःखाचा जली सूर्य सत्याचा उद्या उगवेला आली खातरी तो अलीचे इयमाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे
हीच आमुची प्रार्थना. लाभये आयुष्य चितकी ते जगाती चांगले. पाऊले चालो पुढे ते थांबले ते संपडे. घेत राहतो श्वास राहत तो पुन्हा ना लाभणे. माणसानी माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. अन हेच मुची प्रार्थने. वागणे माणसानी माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. छान. तर अभ्यासाला काय काय आहे माहिती आहे सगळ्यांना? परीक्षेच्या अभ्यासासाठी काय काय धडे आहेत, काय काय कविता आहेत? हो मॅम. नाच रे मोरा. तर नाच रे मोरावर मी प्रश्न विचारू? हा मॅम. मॅम. विचारू का? हो. बरं, कुणाला माहिती आहे का ते कसं म्हणायचं? येतं का कुणाला तिघांपैकी? ऋत्विक, तुला येतं? येतं. चालेल. मॅम मला वाचता येतं. छान छान. तर पहिले दोन कडवी इरा वाचेल, दुसरे दोन कडवी ऋत्विक वाचेल. ठीक आहे. तनुष, तुझ्याजवळ आहे का काही वाचायला? तू ऐक. ठीक आहे. इरा वाच. नाच रे मोरा आंब्याचं नाच, नाच रे मोरा नाच. ढगांशी पारा उठला. वारा ढगांशी वारा. ढगांशी वारा झुंजराले. आट तुझी ही ओळ आली. ही ओळ, दुसरी ओळ. काळ. काळा काळा पाऊस. कापूस. काळा कापूस. पिंजराय. आट तुझी पायी बीज मधीत आहे. आट तुझी पायी बीज मधीत आहे. ही ओळ शेवटची. सारा. फुला सारा. फुली पिसारा. फुलं पिसारा नाच रे. पुढचं. झार झर 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 ढग. नाही, बघ ना. ढार. धरली रे. धरई रे. ठीक आहे, छान. पुढे. दाची. झाडांची भिजली विजली. इरली रे. जली. भिजली. इरली इरली रे. रे. झालं. पुढचं वाच ना. बरं. पावसाचं नाव. पावसाचं नाव. काही तारी. तरी गाऊ. गाऊ. करू न करून पुकारा नाच रे. नाच फक्त. नाच. छान 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 प्रयत्न. ऋत्विक वाच. थेंब थेंब तव्यात तयात नाचती रे. थिम टिम टिम टप टप पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात
निळ्या सौगड्या सौंगड्या सौंगड्या म्हण सौंगड्या नाच पावसाची झीम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आभाळात छान सात रंगी कमानी खाली त्या नाच. छान. हे गाणं याच्यावर आहे युट्यूबवर. खूप सुंदर गाणं आहे, एकदा ऐका. हा, ऐकूनच छान पाठ होणार, वाचायची गरज पडत नाही मग. आता आता प्रश्न, याच्यावर प्रश्न येऊ शकतात. कुठे नाचायला सांगत आहे मोराला? कुठे नाचायला सांगत आहे? आंब्याच्या वनात. ठीक आहे. हा, कापूस कसा आहे? कापूस कुठल्या रंगाचा आहे? काळा कापूस. ठीक आहे. हा, आणि टाळी कोण देते? टाळी कोण देते? टाळी वाचून सांगायचं. वीज टाळी देते. छान. हा, तळ्यात कोण नाचतात? तळ्यात मोर. नाही, तळ्यात नाचणारा तर मोर नंतर बघू आपण तळ्यात बघू. त्या तळ्यात कोण नाचत आहे? थेंब. मग कुणाचे थेंब असतात? आपण बाहेर गेलो की, पाऊस असला की आपण काय म्हणतो? पावसाचे थेंब आले, आहे ना? तर कुणाचे थेंब नाचतात आहेत तळ्यामध्ये? पावसाचे. ठीक आहे. हा, आणि पानावर जेव्हा ते पडतात तसा कसा आवाज येतोय? टिम टिम. नाही. कसा? टप टप. टिमटिम आवाज येतो. आपण आता आपल्या इथे कुठे पत्र्यावर वगैरे थेंब पडतात तसा टिमटिम आवाज येतो का पृथ्वी? हा, मी नीट रीड नाही केलं, मला नीट आठवलं नाही आठवलं. बरं, ठीक आहे. पण आता टप टप आवाज येतो. आणि आठवायचं नाही आपल्या पुस्तकातून वाचून बघा. टप 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 टप. ठीक आहे. कुणाकडे मागचा आवाज येतोय? हा, चालेल. आपण पुढचं घेऊया. आता हे कोण नाचत आहे पावसामध्ये? कुणाला बोलवलं कुणाला आंब्याच्या वनात नाचायला बोलवतीये ती मुलगी? फोटोमध्ये मुलगी दिसते ना छोटी, आहे ना? हा, तर मग ती कुणाला बोलवत आहे नाचायला? आता सांग. मोराला. ठीक आहे. आणि ती काय म्हणते? आपण दोघं काय करूया पावसामध्ये? पावसात नाचूया. हा, आणि खेळ खेळूया. हो ना इरा? खेळ पण खेळूया म्हणतात. ठीक आहे. आणि सातरंगी कमान म्हणजे काय असावं? सांगा बरं मला. 7 रंगाचं काय येतं पाऊस पडल्यावर? आयडिया काही? इंद्रधनुष्याचे रंग माहितीये तुम्हाला? यस, हो मॅम. त्याच्यावर 7 रंग आहे. 7 रंग आहेत. माहिती आहेत का कोणते कोणते आहेत? यस मॅम. हो मॅम. लाल, येलो, ग्रीन, ब्लू, इंडिगो आणि व्हायलेट, ऑरेंज. आपण मराठीत बघूया. यस मॅम. मराठीत आपण त्याला शॉर्टकट मध्ये, शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणू शकतो. ता ना
ती ही नि जा. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, म्हणजे आकाशी, नि म्हणजे निळा आणि जा म्हणजे आकाशी काय आहे? आकाशी लाईट ब्लू. लाईट ब्लू. ठीक आहे. हा, किंवा आसमानी असा असा रंग असतो तो. ठीक आहे, चालेल. तर छान, पहिल्या धड्याची झाली आपली रिव्हिजन. छान. ठीक आहे, तर तुम्हाला याच्यावरचे प्रश्न मी आता जसे विचारले ना तशाच प्रकारचे प्रश्न येणार. कळलं? हा, तर ते मग आता पाठ. कोणता चॅप्टर घेणार आहे? दुसरा चॅप्टर कोणता आहे? कोणापासून काय घ्यावे. चला, कोणापासून काय घ्यावे ओपन करा. जान्हवी महाजन ना, जान्हवी आहे का? जान्हवी नाव आहे का की आईचं नाव आहे? कोण आहे जॉईन झालेलं? मॅम मी म्हणजे कोण? सिद्धी. हा, मग रिनेम करायचं ना. ठीक आहे, सिद्धी महाजन ना. सिद्धी, तू परीक्षा देणार आहेस का? मॅम कोणता धडा वाचायचा? एक सेकंद ना, थांब. मला सिद्धी तुझी आई आहे का बाजूला? सिद्धी, आवाज येतोय माझा तुला? नाही, मी देऊ का त्यांना? हो, हा, तर बोलायचं नाम. हा, ही नमस्ते परीक्षा मॅडम. देणार आहे का? हा, नमस्कार. परीक्षा देणार आहे ही? हॅलो. हा, आवाज. काय मॅडम? परीक्षा देणार आहे ना? हो, जान्हवी परीक्षा देणार आहे मॅडम. हा, तर मग ते रजिस्टर उद्यापर्यंत करून टाका. ठीक आहे. नाव बरं, नाव हो पाठवा. चालेल. हा, तोंडी परीक्षेसाठी कुठलाही 1 किंवा 2 पॅरेग्राफ वाचायचे, 1 किंवा 1.5 मिनिटाचे. हो हा, हो चालेल मॅम. सिद्धी कुठे असते? बंगलोरलाच असते का? हो चालेल. नाही, तुम्ही कुठे असता? कुठे राहता तुम्ही? नाही, आम्ही MP बुरहानपूरला असतो मॅम. बुरहानपूर MP मध्ये. अच्छा, MP MP मध्ये आहे. बरं बरं, ठीक आहे. तर मग हे बघा, 2 मिनिटासाठी वाचायचं आहे. वाचन काय बुरहानपूर. करणार? हो का? अच्छा, आवाज येतोय माझा व्यवस्थित? हा, थोडा कमी येतोय मॅडम, म्हणजे बरं. बोला तरी बोला. हा, तर तोंडी परीक्षेसाठी तयारी करून घ्यायची आहे. तर मी आता वाचायला लावते तिला, बघते कसं वाचते ते. हो ठीक आहे. हा, मी सांगते तिला. हो, हा, चालेल. चालेल. कळलं का? कोणापासून काय घ्यावे काढूया. चला. मॅडम, आवाज कटला तुमचा. तुमचा नेटवर्क, माझा आवाज तुम्हाला येतोय थांबा का थांबा. बरोबर? बाकीच्यांना येतोय बरोबर? हो ऋत्विक, चालेल येतोय मॅम. माझा आवाज? येतोय? मॅडम, आणि ती तुमचा आवाज नीट येतोय. हा, कोविड प्रथमची पण परीक्षा आहे ना मॅम? ती ती आमच्या कोणाला? इथं केंद्रामध्ये होते. हो का? कुणाला द्यायची आहे? जान्हवीने 3 परीक्षा दिलेल्या आहे. आता 4थ्या परीक्षेला बसणार आहे ती, कोविड प्रथमची. जान्हवी बसणार आहे? आमच्या इथं अतुला शेंडेकरून काकू आहे, तर ते आता महाराष्ट्राचं ते आमच्या इथलं केंद्र प्रमुख आहे त्या. तर त्या एका शाळेमध्ये घेतात परीक्षा. 5 ऑक्टोबरला परीक्षा आहे, निबंध प्रतियोगिता आणि या मुलींची परीक्षा मराठी. हा, मॅडम. नाही नाही, आपल्या केंद्राची 11 तारखेला 12 तारखेलाच राहणार आहे. ठीक आहे. 12 ऑक्टोबरला. हो हो. हो का? हा, तर त्याच्यामध्ये बरं, जान्हवी पण याच्यात येते का? या शाळेत नाही ना, जान्हवी नाही मग येत ना. तेच विचारत होती मी. मग इथं केंद्रामध्ये एक्झाम देईल तर मग आपल्या इथं देता येणार की नाही देता येणार तीच परीक्षा? मग एकाच वेळेस दोन्ही परीक्षा दिल्या जातील ना, इथंही दिल्या जाईल आणि इथं बुरहानपूरला पण दिल्या जाईल. मग तुम्ही तिथेच बरं, 1 मिनिट. काय सिद्धी महाजन ना? ठीक आहे, मी उद्यापर्यंत. जान्हवी. आता आता या वर्गात कोण आहे? मोठ्या गटात कोण बसलाय? मोठ्या गटामध्ये जान्हवी बसली आहे आणि ती कुठे? लहान्या गटामध्ये सिद्धी आहे. ती कुठे आहे मग जान्हवी? आता इथे हा, होती ती. मोठ्या गटामध्ये जान्हवी. हा, तर मग ती कोविडची परीक्षा देते. हो.
बरं बरं, ठीक आहे. मी एक काम करते, मी फोन करते तुम्हाला. हा, चालेल. चालेल हा, मॅम. तेव्हा हो. बोल. तर जरा त्या म्हणजे माझ्या त्या मॅडम आहे ना, अतुला शेंडे मॅडम. तर ते आम्ही हरवर्षी मुलांना बसवतो. तर मग तेच विचारायचं होतं की आपल्या इथले पण शाळेमध्ये द्यायची आणि तिथं पण द्यायची का, दोघीकडे नाही दिलं नाही चालेल नाही का नाही, त्यांना? मी ते कन्फर्म सांगाल उद्या मला. मी करते, हो फोन करते, सांगते तुम्हाला. तुम्ही हो सध्या सांगा. हो सध्या हे आपल्यातच राहू द्या. मी बोलते नंतर, हो. त्यांना सध्या सांगू नका. हा नाही नाही, त्यांना नाही सांगत. हा. आणि तिथं कसं लिखित होते ना परीक्षा, तिथं हो हो, केंद्रात मी घेतात सांगते तिथं. तुम्हाला, हो कारण मला आता हे पहिला मी फोन करते. ते कोविडेक्स वगैरे जरा हो कन्फ्युजन चालेल. वाटतंय हो, मला. ठीक आहे, हा चालेल. घेतात तर ते. हा, तर हो चालेल, ऋत्विक, ठीक आहे. भेटेल. ऋत्विक वाच, कोणापासून काय घ्यावे. सूर्यापासून रंग घेऊया. घेऊया. हा चंद्रापासून शांती. हा चमचमणाऱ्या ताऱ्यापासून ताऱ्यापासून हा दिव्य घेऊया. कांती. कांती फुलापासून गंध गंध. हा घेऊया. कोकिया कोकिळाकडून. कोकिळाकडून गाणे. हम्म नाऱ्या झऱ्यापासून घेऊन नवे तराणे. छान. आता मी एक वेळा वाचू का, मग तू पुन्हा माझ्यासारखं थोडासा वाचायचा प्रयत्न करशील. हो हा मॅम. चालेल. हा, मी पुन्हा वाचते, ठीक आहे. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे, झाडापासून घेऊ सावली. तिथे बोट ठेव, तू मी वाचत असताना प्रत्येक शब्दावर बोट ठेव. तू पण इरा, तू पण बोट ठेव प्रत्येक शब्दावर. मी वाचते तसं थोडासा प्रयत्न करायचा नंतर, ठीक आहे. हा, ऋत्विक समजलं का? हो मॅम. झाडापासून शोध कुठे आहे. सापडलं. झाडापासून घेऊ सावली. सावली. माझ्या मागे म्हण. झाडापासून घेऊ सावली, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, घेऊ जीवन गाणे, प्रभात काळी एक शिकूया, प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, जगवित जीव जगूया, संध्या समयी संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया. सारे मित्र हसूया. जमलं? वाचता आलं? ठीक आहे. हो मॅम. अशीच प्रॅक्टिस कर. आई वाचून दाखवेल आणि तू आईच्या मागे वाचायचं, ठीक आहे. ओके मॅम. थोडा, कारण आपल्याला वाचायचं आहे छान, तर जे काही तुला वाचायचं आहे ते तू आईसोबत प्रॅक्टिस करून पुढच्या वर्गात वाचून दाखवायचं. ठीक आहे मॅम, मी वाचून घेईल त्याच्याकडनं मॅडम. हा, जे छान वाचता येईल तेच ते अशा प्रॅक्टिसनी वाचता येईल. त्याला स्वतःला वाचायला जरा त्रास होईल, पण आता जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते इझिली वाचू शकतात. मग नाही मॅडम, बरोबर आहे, मी वाचून घेते त्याच्याकडनं. ठीक आहे. हा, ठीक आहे, चालेल. तर थोडा असं आयडिया करून आपणच आपल्या मुलांकडून तयारी करून घ्यायची असते. तर हो मॅडम. असं छान, आणि त्यांना सोपं पण वाटतं मग, आणि ते शब्द डोळ्यासमोर जातात आणि रिकॉल होत नाही, तर ते वाचायला पण इझी पडतात आपण जर नाही, सांगितलं. बरोबर आहे, मी करून घेते त्याच्याकडनं. छान ऋत्विक, छान वाचलंस. तर
इरा तुला वाचायचं माझ्यासोबत? हा ठीक आहे चालेल, मी वाचते आणि माझ्या मागे तू, आपण पहिलं कडवं आपण दोघी सोबत वाचू, चालेल? इरा ठीक आहे. ताऱ्यापासून अच्छा जान्हवी वाचतेस का? हो जान्हवी मॅम. वाचते? बरं जान्हवी वाचते पहिले, ठीक आहे जान्हवी वाच. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमाण्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया क्रांती, कांती. फुलांपासून एक मिनिट आता तू तू ताऱ्यापासून व्यवस्थित वाचलंस. ताऱ्या समजलं तुला, तो र लावलेला यला तर दिसलं तुला. मग चमचमणाऱ्यामध्ये पण तर यला र लावलेला आहे ना. मग वाचते पुन्हा. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. दिव्य घेऊया क्रांती, फुलांपासून एक मिनिट क्र कुठे आहे तो? क आहे ना, क. कांती. कांती. हा आता कळलं, ठीक आहे. फुलांपासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे. कोकिळाकडून गाणे, झुलणाऱ्या एक मिनिट, ळ आहे तो, झुळझुळणाऱ्या झुळझुळणाऱ्या झाडांपासून. एक मिनिट, झुळझुळणाऱ्या यला र लागलेला आहे पा, र. झऱ्या. झुळझुळणाऱ्या झऱ्यांपासून घेऊ नवे ताराणे. राणे. छान. आता थांब तू, थांब. इरा तुझं PDF ते प्रिंट आउट आहे तुझ्याजवळ? आहे, ठीक आहे. आता बोट ठेव बरोबर, झाडापासून वर बोट ठेव. झाडापासून वर बोट ठेव. ठेवलं? दिसलं का तुला झाडापासून कुठे आहे? तिसरं कडवं आहे, तिसरं कडवं. दिसलं? झ दिसला? झ. हा आता त्याच्यावर बोट ठेव, ठीक आहे. आणि माझ्या मागे म्हण, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासूनी घेऊ जीवन गाणे. जीवन गाणे. छान, बस तिथपर्यंत पुरे, चालेल. आता याचे प्रश्नोत्तर केले ना तुम्ही लिहिले ना प्रश्नोत्तर? लिहिले की नाही? हा, तर रिकाम्या जागा भरामध्ये काय येणार पहिलं? ते वाला मी केलंय. छान छान, सांग मला उत्तर सांग. कोणापासून घेऊ सावली? कोणापासून ते सांग. झाडापासून बस तेवढंच पाहिजे मॅडम. घेऊ सावली, मातीपासून जगणे, प्रभात काळी एक शिकूया. हे एवढं काय? जगवीत जीव जगूया. वाचून घे मग लिही. वहीत आहे ना, वहीतलं वाचलं असतं तू. मी सगळं वाला केलंय, फक्त एक सुटून गेलं मॅडम लिहायचं, तर एकच नाही केलंय मी. अरे मग शोध ना पटकन, मी आहे इथेच, पटकन शोध. प्रभात काळी एक शिकूया दिसलं का तुला? ते दिसलं मॅडम, तो लिहितोय. लिहू दे चालेल. जान्हवी तू लिहिलंस का? वाच आता पूर्ण. प्रभात जगवीत जीव जगूया.
छान. हा तनुष, तू केलेला आहे का रे हा होमवर्क? तनुष, तुझं लक्ष आहे का? हे केलेलं आहे का तू? प्रश्न उत्तर केले आहे का तुझ्या वहीमध्ये घरी? अनम्यूट कर. तनुष, केले आहेत, लिहिले तू? हा मॅम. ठीक आहे, त्याच्यानंतर मग घरी गेल्यावर वाचून घेशील एक वेळा. आता हा आता म्यूट कर. चालेल. तर इरा चला पहिलेपासून आपण घेऊया. कोणाकडून काय घेता येईल ते लिहा, असा प्रश्न आहे. ठीक आहे जान्हवी, मी तुला जान्हवी, मला तुला एक विचारायचं आहे. तू मी पण सांगतो. तुला माहिती आहे? बरं बरं ठीक आहे. जान्हवी, तू परीक्षा ऑलरेडी दिली आहे असं म्हणते तुझी आई. दिली आहे का तू परीक्षा ही? ही वाली परीक्षा आई. हा तर सूर्यापासून काय घेऊया ऋत्विक? हा हॅलो मॅम. हा मला विचारायचं, हिची ही परीक्षा सूर्यापासून रंग हा, एक मिनिट. हा हिची परीक्षा झाली आहे का? कुठली मॅम? परिचय ही वाली नाही. मग हिला नाही ही तुम्ही नाही झाली. दुसरे धडे होते मॅम. हे धड्यांची नाही झालेली. नाही 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 नाही, पण मग या परिचय परीक्षे झाली नाही. तिच्या 2 परीक्षा ऑलरेडी झाल्या असं म्हणताय तुम्ही. हो मग तिसरी परीक्षा मध्यमा आहे, कोविड नाहीये. हो हो नाही. आता ती कोविड प्रथमला बसणार आहे. मग त्या मध्यमाची पण झाली तिची परीक्षा. ती परीक्षा सर्टिफिकेट पण मिळालं तिला. बरं बरं. मला तुमचा नंबर याच्यात टाकता का? ग्रुपमध्ये टाकून द्याल ना, म्हणजे मला तुम्हाला हो कॉल करता येईल. हा ठीक आहे, चालेल चालेल. हो. हा आणि तो रिझल्ट आलेला ना, तर ते मॅमनी दाखवला आम्हाला. बरं मागच्या मी वेळेसचा बोलते. पण 2024 ला पण बसली होती. हो ती मध्यमाला चालेल, बसली होती. बोलते हो मी तिची बोलते. तोंडी वगैरे परीक्षा. हो. ओके ओके ठीक आहे, आणि चालेल. मॅम मी आजच त्याचं टाचन काढून आणलं, झेरॉक्स कॉपी आता याची. हो ना, ठीक आहे. मी हो मी फोन करते, मी बोलते तुमच्याशी. हो चालेल मग. चालेल. हो हो. ऋत्विक, आता आपण घेऊया. सूर्यापासून काय घ्यायचंय मग? रंग. रंग. सूर्यापासून रंग घेऊया. चंद्रापासून काय घ्यायचं? इरा. शांती. ऋत्विक, मी इराला विचारते आहे. ठीक आहे. हा शांती. शांती. ताऱ्यापासून काय घ्यायचंय? ताऱ्यापासून काय लिहिलं? दिव्य घेऊया. दिव्य घेऊया. कांती. बरोबर. दिव्य घेऊया या घेऊया काय? कांती. बरोबर आहे, बरोबर आहे. कांती. कांती. छान छान, ठीक आहे. हा आता तनुष, तुला माहिती आहे म्हणालास ना, ताऱ्यापासून झालं. फुलापासून काय घ्यायचंय मग? काय घ्यायचं फुलापासून? गंध. छान. कोकिळ्यापासून काय घ्यायचं? गाणे. चला ऋत्विक, झऱ्यापासून काय घ्यायचं? काय आहे पहा, त्याचं खालचं वाक्य वाच. काय घ्यायचंय? झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे. घेऊ नवे तराणे. ठीक आहे. हा मातीपासून काय घ्यायचंय? मातीपासून जगणे. छान. आणि झाडापासून? झाडापासून सावली. ठीक आहे, चालेल. आता आपण पुढच्या धड्यावर जाऊया. काय नाव आहे धड्याचं? बोलावे कसे. हा म्हणजे कुणाशी बोलताना कसे बोलावे. ठीक आहे. मी पहिलं वाला रीड करू का?
वाचू का पहिलं मला? हो, एक सेकंद होल्ड करतो का? अनिशा तू आहे का? हो. हा, आई आहे का बाजूला? मग आई आहे, आई? हो मॅडम, इथंच आहे. परीक्षा देणार आहे अनिशा ना? हो देणार आहे, परीक्षा देणार आहे मॅडम. तर उद्या फॉर्म भरून घ्या, पैसेच पाठवायचे आहे, बाकी हो. काही नाही. ठीक आहे, ते हो झालं. हो आणि हिच्याकडून तोंडी परीक्षेसाठी जो पॅरेग्राफ हा. बोलणार त्या पॅरेग्राफचा त्या पेजचा नंबर किंवा ते परवापर्यंत पाठवा, म्हणजे या आठवड्यात पाठवा सगळ्यांनी, कोण काय वाचणार आहे, रिपीट व्हायला नको म्हणून. ठीक आहे, हा चालेल. अनिशा फ्रीज झाली, चालेल. तर वाच ऋत्विक. एके दिवशी छान. संजू हम्म फोन करतो हम्म तेवढ्यात तिथे वाचता व्यवस्थित, काय हरकत नाही, बोला. हा बोल. अंजू येते. छान, ठीक आहे. हॅलो काका, मी संजू बोलतोय. व्हेरी गुड, मस्त. आणि मग आता पुढचं कोण वाचेल? अनिशा आहे का, तुला आहे का ग प्रिंट आउट जवळ? आपण बोलावे कशाचं रिव्हिजन घेत आहे. बरं जान्हवी, तू वाचतो पर्यंत मग. अहो हा चुकीचा नंबर लागला आहे, वाच. अनम्यूट कर, जान्हवी, अनम्यूट कर ना. हा, मॅम कुठून वाचायचंय? बोलावे कसे, पहिला बॉक्स झाला वाचून. दुसरा बॉक्स लिहिलेला ना, दुसऱ्या बॉक्स मध्ये 2 नंबर टाकलाय खाली, दिसला का? सापडलं का? ऋत्विक, बरं तूच वाच. अहो हा चुकीचा नंबर लागला आहे. संजू झटकन फोन ठेवतो. व्हेरी गुड, मस्त. अंजू त्याला समजवून सांगते. संजू, तू चुकीचा नंबर लावला होतास. त्यामुळे तू त्या व्यक्तीला मला माफ करा. तुमचा नंबर लागला असं नम्रपणे म्हणायला हवं होतस. छान. तर आता बघा इरा, समजा आपला कुणाला याच्यात काय सांगितलंय त्यांनी, कसं बोलायचं. हा ठीक आहे. तर काय म्हणते संजूनी कुणाला फोन लावला? कुठल्या तरी काकाला फोन लावला त्याच्या, हो ना. तो काय म्हणतोय? हॅलो काका, मी संजू बोलतोय. ठीक आहे. आणि मग ते समोरच्या काकांनी काहीतरी सांगितलं असेल, अरे कोण संजू, असं म्हणाले असतील ना ते काका, कारण हा रॉंग नंबर लागलेला, चुकीचा नंबर लागलेला. तर त्यांनी म्हटलं असेल त्याला, अरे कोण संजू, मी तर ओळखत नाही. यांनी काय करायला पाहिजे होतं? यांनी काय केलं? काय म्हटलं संजूनी? अहो हा चुकीचा नंबर लागलाय, आणि पटकन त्यांनी फोन ठेवून दिला. हा चुकीचा नंबर लागला आणि त्यांनी पटकन फोन ठेवून दिला. तर त्यांनी तसं करायला हवं होतं का? अंजू काय म्हणते त्याला, तर त्यांनी तसं करायला नको होतं, हो ना. काय म्हणतात ऋत्विक? त्यांनी तसं करायला हवं होतं का? पटकन फोन ठेवून दिला हवा होता का? त्याला समजावून सांगते की तू चुकीचा नंबर लावला होतास, तू है ना. चुकीचे नंबर
लावला होतास लावला होतास हा त्यामुळे तर तू त्यांनी त्या व्यक्तीला काय म्हणायला हवं होतं? आता वाचून नाही सांगायचं, आता मला तू स्वतः सांग ऋत्विक, काय सांगायला हवं होतं त्यांनी? त्याला म्हणायचं होतं की सॉरी काका, चुकून तुमचा नंबर लागला. छान. हा ठीक आहे. आता नम्रपणे म्हणायचं होतं. नम्रपणे पोलाइटली म्हणायला पाहिजे होतं की माफ करा, तुमचा नंबर मी चुकून लावला. असं आपण कधी पण आता बोलताना मोठ्यांशी कसं बोलायचं? आदराने बोलायचं, हो ना? असं उलट उत्तरं द्यायची नाहीत. ठीक आहे. तर आता फोनवर बोलताना काय कसं बोलावं, म्हणजे मॅनर्स, एक प्रकारचा मॅनर्सला मराठीत म्हणतात शिष्टाचार. शिष्टाचार तो पाळावा लागतो. म्हणजे आपण फोनवर पण असं कुणाशी उद्धटपणे बोलू नये, असं त्यांचं म्हणणं, असं आपली संस्कृती तेच सांगते, हो ना? ठीक आहे. आपण उद्धटपणे बोलतो का मोठ्यांशी? नाही बोलत ना? बोलतो का? नाही. काय तुम्ही बोलता का? नाही ना? नाही. हा. तर असं आता फोनवर कसं बोलायचं याच्याप्रमाणे त्यांनी एक उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण आहे, बस मध्ये खूप गर्दी. अनिशा, दिसलं का तुला? अनम्यूट कर. आणि एका ठिकाणी बस हलते का बरं सारखी? हा, सापडलं का तुला? हो. हा, वाचतेस का? वाच. प्रसंग दुसरा. बस मध्ये खूप गर्दी. शेजारी एक आजी उभ्या आहेत. दिनेश एका जागेवर बसला आहे. आजी उभ्या असलेल्या दिनेशला दिसतात दिनेशला. तो आपल्या जागेवरून उठतो. आजी, तुम्ही या जागेवर बसा. आजी दिनेशच्या जागेवर बसतात. किती गुणी मुलगा आहेस तू. आजी वृद्ध व्यक्तीला बस रेल्वे मध्ये बसण्यास जागा देणं. बसण्यास नाही अनिशा, बसण्यास म्हण. बसण्यास. जागा देणं. जागा देणं हे वर्गाचं सर्वांचं कर्तव्य आहे. आजी दिनेशकडे कौतुकाने पाहतच राहिल्या. ठीक आहे. आता मी तुला एक अजून सांगते आयडिया. तू ना बोट ठेवून वाचायचं, म्हणजे मग आपण ते चुकीचं नाही वाचत. जर व्यवस्थित बोट ठेवून वाचलं की आपल्याला लक्षात येतं की पहिला शब्द काय आहे, पहिला लेटर काय आहे, पहिलं अक्षर काय आहे. मग त्याच्याप्रमाणे ते वाचलं जातं. जर न वाचता जर असं जर लक्ष देऊन नाही वाचलं की मग आपण इमॅजिन करतो की अरे हा शब्द असला पाहिजे तिथे, मग आपण चुकीचा शब्द बोलतो. ठीक आहे अनिशा? हा, मॅम, बोला. तनुष काय म्हणतो? मी बाहेर जाणार आहे, आता मी लिव्ह करू शकतो? हो, लिव्ह करू शकतो. ठीक आहे. एवढा अभ्यास करून घ्यायचा आणि जो कुठला पॅराग्राफ तुला वाचायचा आहे तो शोधून छान पहा. या 4 धड्यांपैकी जे पण छानसं वाचता येतं ते तयार करून ठेव. ठीक आहे. हा, ठीक चालेल. आहे मॅम. थँक्यू चला मॅम. चला, ओके. शुभरात्री मॅम. शुभरात्री. हा, मॅडम, आम्हाला पण थोडं बाहेर जायचंय, आम्ही लिव्ह करू शकतो का? इरा का? हा, हो, चालेल. ठीक आहे. हा, चालेल. ठीक आहे. हा, तर आता काय होतं, बसमध्ये खूप गर्दी. शेजारी एक आजी उभे आहेत. तर आता ह्या प्रसंगावरून तुम्हाला काय संदेश मिळाला, काय कळलं? काय कळलं जान्हवी? ऋत्विक, या प्रसंगातून तुला काय कळलं? मॅम, मला कळलं की जर कोणी मोठे जर बसमध्ये आपण असू आणि कोणी आपल्या म्हातारे माणूस आपल्या बाजूला उभे असतील तर आपण त्यांना आपली जागा द्यायला पाहिजे. छान, व्हेरी गुड, मस्त. आणि अजून कुणाला द्यायला पाहिजे सांग. आता आजी आजोबांना द्यायला पाहिजे, कळलं. अजून कोण असू शकतं? एखाद्याला कुणाला
कोणी एक आंटी खूप सारे खूप मुलांना कडेवर घेऊन जर उभे असतील तर पण द्यायला पाहिजे. हा, त्यानंतर कोणी अंध व्यक्ती उभं असेल, कोणी प्रेग्नेंट महिला उभी असली तर त्यांना पण जागा दिली तर दिली पाहिजे. व्हेरी गुड, मस्त. आणि कोणी अपंग असेल तर आहे ना, ज्यांना उभं राहता येत नाही व्यवस्थित, हातात कुबड्या आहेत त्यांना पण. कळलं? हा, तर ज्यांना खरंच गरज आहे, कुणाचा पाय प्लॅस्टर मध्ये आहे, ते पण तसंही असू शकतं ना, कोणी उभं असू शकतं, मग त्यांना पण बसायला जागा दिली पाहिजे. ओके, ठीक आहे. तर याचे प्रश्नोत्तर अशा वेळी तुम्ही काय कराल? ठीक आहे, आता अशा वेळी तुम्ही काय कराल मी वाचते, तुम्ही सांगा मला काय कराल. ठीक आहे, सगळ्यांनी अनम्यूट करा. ऋत्विक, का बरं व्हिडिओ ऑन ऑफ आहे? तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बस मध्ये उभी आहे, तर तुम्ही काय कराल? मी त्यांना बसायला माझी जागा देईल. हा, तुझी जागा, तुम्ही तुमची जागा बसायला देणार. लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बस मध्ये उभ्या आहे. मी काकूंना माझी जागा देईल बसायला माझी जागा देणार. ठीक आहे, बरं. आता सांगा, तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आलाय. आता हा बघा, आता हा उलट झालाय. तुम्ही अनोळखी व्यक्तीला फोन नाही केलाय, अनोळखी व्यक्तीचा फोन तुम्हाला आलाय, तर मग तुम्ही काय म्हणाल? आपण म्हणायचं की आपण त्यांना नम्रपणे म्हणायचं की काका हा चुकीचा नंबर लागला आहे. हा, माफ करा, तुम्ही चुकीचा नंबर लावला आहे. ठीक आहे, छान. आणि एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली, म्हणजे आता तिला पत्ता द्यायचा होता दुसरीकडेच आणि आले तुमच्याकडे, मग तेव्हा काय म्हणाल तुम्ही? थांबा, आपण त्यांना रस्ता दाखवू. नाही, थांब एक मिनिट. अनिशा, तू काय करशील? एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे, तर रस्ता सांगेल. पहिले त्यांना काय म्हणशील? माफ करा, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आले आहात. ठीक आहे, आणि तुला माहिती असेल तरच तू त्यांना रस्ता सांगशील ना, नाही तर सांगशील का? काय हो ना ऋत्विक, काय रे? हा, तुला माहिती असेल तरच तू त्यांना, पण आता तू त्याच्या आधी त्यांना काय सांगायला पाहिजे? माफ करा, हा पत्ता तुम्ही माफ करा, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आले आहे. ठीक आहे, ते आपल्याकडून केलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती असेल तर मग तुम्ही पुढचा पत्ता त्यांना दाखवाल की हा, म्हणजे त्यांचा पत्ता तुम्ही सांगाल की हा, असं असं जा, या साईडला जा, या रोडनी जा, तसं जा, इथून म्हणजे हे 42 नंबरचं घर आहे, तुम्हाला 24 नंबरचं घर हवं होतं, तर मग ते अलीकडे आहे, असं वगैरे तुम्ही सांगू शकता, जर माहिती असेल तर. पण त्याच्या आधीच आपलं वाक्य काय राहायला पाहिजे की तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आले आहात. ठीक आहे. तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो, तर तुम्ही काय कराल? कशी मदत कराल? त्याला काही वस्तू पाहिजे असली तर त्याला आणून देऊ शकतो. किंवा शाळेत त्याला सोबत घेऊन जाताना त्याचं दप्तर किंवा जर त्याला दुखत असेल बसमध्ये चढायला, तर त्याला मदत करायची. छान. तर मग वेगवेगळ्या प्रकारे त्याला मदत करायची. ठीक आहे. हे घेतलं का? नाऊन माहितीये का तुम्हाला? नाऊन माहिती आहेत का? नाम प्रकार हो माहिती मॅम, मला शाळेत पण आहे ते. आहे का? अनिशा, तुला पण आहे का? हा, ठीक आहे. तर व्यक्तीमध्ये, ठीक आहे. हॅलो काका, मी संजू बोलतोय. याच्यामध्ये नाम माहितीये का मग तुम्हाला? ऋत्विक काय आहे? ऋत्विक, अनिशा, हे काय आहे सगळं? हे सगळे नाम आहेत. हा, आता खालचं एक खाली वाक्य दिले, ते केलं का तुम्ही?
हा कोणता हॅलो मॅम? काका मी बोलतोय. हॅलो काका मी संजू बोलतोय मध्ये नाम काय आहे मग? काका आणि संजू केलंय का तुम्ही हे? मॅम संजू नाऊन आहे. नाऊन आहे. ठीक आहे. आणि काका पण. ठीक आहे. हा आजी तुम्ही या जागेवर बसा. आजी. 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 ठीक आहे. आणि दिनेश हा गुणी मुलगा आहे. देश. दिनेश. दिनेश. ठीक आहे. दिनेश आणि मुलगा पण. बरं आता हे जे आहे योग्य नामे लिहा रिकाम्या जागेत. ते केलंय का तुम्ही? केलंय का ऋत्विक? नाही मॅम. नाही केलं का? हा माझा जिवलग मित्र आहे. आता त्याच्यात तुझ्या मित्राचं नाव काय आहे? जिवलग मित्र म्हणजे बेस्ट फ्रेंड. काय आहे तुझ्या मित्राचं नाव? रिशित मॅम. रिशित. मग तू लिहू शकतो रिशित हा माझा जिवलग मित्र मॅम आहे. त्याचं नाव ऑलरेडी मराठी मध्ये लिहिलंय. हा मराठीतच लिहायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही आपापल्या मित्रांचे नाव लिहा त्याच्यात. त्याच्यानंतर माझ्या दप्तरात. तुम्ही दप्तर म्हणजे काय? बॅग. जे आपण शाळेत बॅकपॅक नेतो ना पुस्तकं भरून. पुस्तकं असतात आपल्या बॅकपॅक मध्ये असतात ना? हो मॅम. त्याला मराठीत म्हणतात दप्तर. काय म्हणतात? दप्तर. मग आता तुमच्या बॅकपॅक मध्ये काय काय असतं? बुक्स Books आणि असतात. पुस्तक, कंपोज बॉक्स, पेन्सिल, इरेझर आणि इरेझर. नोट. तर लिहा तुम्ही त्याच्यात माझ्या दप्तरात पुस्तक, पेन्सिल आणि पेन या वस्तू आहेत. हो ना? ठीक आहे. आता शेवटचं. सगळ्यांजवळ हे प्रिंटआउट आहे? हो हम्म. मॅम. मी त्याच्यामध्ये पुस्तक लिहिलं. पेन मी त्याच्यामध्ये. पेन्सिल ली, पेन ली. बरं हे दिसतंय का तुम्हाला? हो. दाखवते ते. हे बघा हे असं आहे का तुमच्या प्रिंटआउट मध्ये? हो. आहे ना? ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला डाव्या बाजूच्या सर्कल मध्ये जे शब्द दिले आहेत त्यांना बाजूच्या माळेतले शब्द लावायचे, अक्षर लावायचे. सॉरी. ठीक आहे. तर माया जसं ओल ओल शब्द आहे तो ओलचा बनतो ओलावा. मायाळू. मायाळू. ठीक आहे. छान. दुसरा शब्द घेऊया गोड. गोडवा. गोडवा. छान. लहान. मोठा. मोठा. नाही लहान मोठा नाही. लहानपण. विरुद्धार्थ. लहानपण. ठीक आहे. लहानपण. लहानपण. ठीक आहे. मोठा सॉरी मोठे मोठेपण. आता कळलं? लहानपण, मोठेपण, मायाळू, गोडवा, कष्ट लिहिलेलं आहे. कष्टला आपण लळू लावला तर आपण म्हणतो त्याला कष्टाळू. कष्टाळू. कष्ट. कष्टाळू. ठीक आहे. आणि शेवटचं आहे चपळ, चपळता. चमळता. चपळता. चमळता. म नाही रे प. प प. चपळता म्हण. चपळता. छान. ठीक आहे. आता हे आमची सहलचे जे प्रश्नोत्तर आहे ते पुढच्या आठवड्यात घेऊया. चालेल? हो मॅम. तू लिहिले आहेस ऋत्विक, छान लिहिले आहे. पण त्याच्यात छान छान अजून बरचसं छान आहे लिहिचं. तर ते वाचलं मी. चांगलं लिहिलंयस. त्याच्यात काही चुका आहेत पण मग त्या मी नंतर सांगेन. बाकीच्यांनी सगळ्यांनी लिहा आमची सहल. तू लिहिलंस का अमिषा? मॅडम आजच्या गृहपाठमध्ये का? हा. आमची सहल गावाच्या आमराईमध्ये गेली होती. हे मला वाटतं लिहायला सांगितलं होतं बहुतेक ना? हा. ठीक आहे. प्रश्नांची उत्तरं.
तेवढी लिहून काढा सगळ्यांनी. पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा याला रिवाइज करू. मी सॅम्पल पेपर पाठवेन त्याच्याप्रमाणे. फक्त तो या धड्यांवर नाही असणार, मागच्या वर्षीचा पेपर असेल तर आयडिया येईल. ठीक आहे आयडिया कल्पना येईल मॅडम तशी. हा ठीक आहे, चालेल. तर सगळ्यांनी छान अभ्यास करा परीक्षेचा. आपण सोबतच अभ्यास करू, चालेल. आणि चांगल्या मार्कांनी पास. ठीक आहे, तर तयारी करा, छान अभ्यास करत राहा. आता सुट्ट्या आहेत दसऱ्याच्या. हिरा गेले का? काही पण प्रश्न असतील तर नक्की ग्रुपवर टाका, नक्की त्याचं उत्तर दिलं जाईल. ठीक आहे. चालेल. आणि अजून परीक्षेबद्दल वगैरे काही विचार असेल तर मला कॉल करा, मी सांगेन. ओके, चालेल. चला मग भेटूया. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री मॅम. हा जान्हवी, आईला सांग मला कॉल करायला. हो, सांगते आईला कॉल करायला.